नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आहे ना, आज आमचा धोंडा आहे आणि तयारी चालू होती सकाळपासून बऱ्याच गोष्टींची. तर त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला जमला नाही. तर आता घेतलंय. वृंदा थोडा वेळ झोपली होती आणि उठली, तिला ठेवलं इकडे फरशीवरती. हे बघा, इकडं मम्मीच्या पोळ्या चालल्या, ते पुरणपोळी. तर पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे मम्मीच्या जावयांसाठी. वृंदा आली बघ. वृंदा आता बघा ती येणार इथपर्यंत. वृंदा कुठे चालली बाबी तू? चालली? ये ये ये. वृंदाला दिसलेली आई, त्याच्यामुळे वृंदा आहे ना आता हॉलमधून इकडे येते. ती झोपली होती, आत्ताच उठली वृंदा. आला 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 बोका आला, बोका आला, बोका आला. तर बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे मम्मीचा. इकडे आमटी वगैरे करून ठेवलेली आहे आणि इकडे आमचा बोका येतोय येतोय. बघा, वृंदा पोळ्या खायला चालली. चल वृंदा, आपल्याला जायचंय मामीकडे, जायचं आपल्याला. चला, आम्ही जातो आता मामीकडं. आईला बाय बाय करतो आणि आम्ही जातो मामीकडं. दादू, आम्ही चाललो बरं का खाली. तर आहे ना, खाली वहिनींनी चहा करून ठेवलाय, तर मी आता जाते. मी आले खाली आणि वहिनींनी इकडे चहा आणून ठेवला. चहा घेते. काल आंबा उतरवलेला व्हिडिओ टाकलाय मी यूट्यूबला. तर आंबा उतरवताना आमचा जो ब्लॉग आहे ना, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. खूप छान ब्लॉग आहे. आजी इकडे शेंगदाणे नीट करतीये. शेंगदाणे फोडून ठेवलेले आहेत मशीन मध्ये. तर मी इकडे आले होते. हे बघा, ताईच्या शेंगा आहेत तिकडं. तर आहे ना, शेंगा झाकून ठेवल्या आम्ही आता, म्हणजे ताईंनीच झाकून ठेवल्या. मी व्हिडिओ अपलोड करत होते. आमच्याकडं ना नेटवर्कच नाही घरात, त्याच्यामुळे इकडं पार मला शेतात यावं लागलं व्हिडिओ अपलोड करायला. आणि हे बघा, पिऊ आलेली आहे, सई आलेली इकडं. पिऊ हॅलो कर, हॅलो हॅलो कर. कसे आहात तुम्ही म्हणो, कसे आहात सगळे म्हण. कसे आहात म्हणो. आणि तू कशी आहे त्यांना सांग. तू कशी आहे? मस्त आहे का तू? मस्त आहे का? मठ्ठ आहे का? कशी आहे तू? मठ्ठ कशी आहे तू? हा, मठ्ठ. बरं बरं, चालन. तर पिऊ पण मस्त आहे. आणि हे बघा, इकडे पाठीमागं केवढा मोठा डोंगर आहे आणि इकडे आमचं घर आहे, दिसत असन. नेटवर्क नसल्यामुळे इकडे यावं लागलं मला व्हिडिओ अपलोड करायला. ताई इकडे शेंगा झाकते, भुईमुगाच्या शेंगा. बड्डे आहे बरं का आज, वृंदाचा बड्डे आहे बरं का आज. तू येशील ना बड्डेला? येतो तू? बरं ठीक आहे, या. तुझं कधी झाला ग? तू आम्हाला नाही बोलवलं बड्डेला. पिऊ दीदी, ए पिऊ दीदी, पिऊ दीदी, तू आम्हाला बड्डेला का नाही बोलवलं तुझ्या? आमच्या वृंदाचा बड्डे आहे बरं का आज. येशील ना तू केक खायला? हा, ये बरं का, नक्की ये. हा, काय प्लेटीत देऊ? बरं बरं, चालेल ना. प्लेटीत दे ना, तुला घरी न्यायला. प्लेटीत दे, प्लेटीत. मागाशी तर ना ती विठ्ठल करत होती ना, तेव्हा आई म्हणती कशी वाजवती. ती म्हणती तू तुझं काम कर ना. तर आता जातो आम्ही घरी. चला. हे बघा आमचं घर. आणि हे बघा, वातावरण किती छान झाले. ढग बघा केवढं भारी, एकदम मस्त वातावरण झाले. काय करते तू? कोणाला? बापले, मला नाही येत मेहंदी. मी चालले आता, माझी लुंदाला लायला लागली वाटतं, मला फोन येतोय. बाय. तर ना आले मी घरात. वृंदाला काही घेणं देणं नाहीये मी कुठं गेले तरी. इकडे आल्यानंतर आहे ना, तिला मी नाही लागत कशी पण. हे बघा,
वृंदा ना आता 6 महिन्याची झाली आहे आणि 6 महिन्याचं मला तिचं सेलिब्रेशन 4 तारखेलाच करायचं होतं, म्हणजे 4 तारखेलाच ती 6 महिन्याची झाली. 4 तारखेला करायचं राहून गेलं माझं, कारण की मी केकची जी ऑर्डर दिली होती ना, तो केक मला अर्जंटमध्ये भेटत नव्हता, तर तो आज भेटतोय. आज आहे 6 तारीख, तर मग आज करून घेणार आहे मी ते सेलिब्रेशन, त्याचीच तयारी करते. बाबा आले जेवायला, बाबा आले ते जेवायला. वृंदा बघा बाबांच्या गाडीची चावी घेते. पिऊ तू काय करती? काय केक कापायचा आहे? बापले, केक कापतो तू? बरं बरं, अजून केक येतोय आपला. ऑन द वे केक बाळा. हा, ऑन द वे केक आहे. हा कोणाचं? चल हे बघा, पिऊ ना ऐकतच नाहीये. पिऊला आहे ना केक कापल्याशिवाय जायचंच नाही ना, अजून केक काय आला नाही. अरे बाबा, तुला फसवला नाही आणणार केक. आपण त्याच्या मम्मीला पण घरी जाऊन देत नाही. चल आपण मामाला सांगू केक चल आणायला, बाबडी. कापायला. तर मला अजून ओळखायचे आणि वृंदाचे पप्पा आले. वृंदाच्या पप्पांनी केक पण आणलाय, हे बघा. तर केकचं डेकोरेशन, केकला अजून डेकोरेशन करायचं आहे आम्हाला, कारण की त्यांनी करून नाही दिलं, ते खराब होईल म्हणून. तर आता आम्ही डेकोरेट करतो केक. तर हा केक आहे ना, हा केक आहे ना, बॉटल आहे. हा केक अजून आम्हाला आता डेकोरेट करायचा आहे. हे बघा वृंदाचे पप्पा आले ते वृंदापाशी. तर हे बघा वृंदाचा केक आता आम्ही डेकोरेट केलेला आहे, पण याच्यामध्ये ना 1.5 होतं, तर ते द्यायचं विसरले ते दादा, त्याच्यामुळे पूर्ण मूड ऑफ झालाय आमचा. जाऊ दे. तर आता मी तयार झाली आहे आणि आता आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे वृंदाचं हाफ बर्थडेचं 6 मंथचं. तर केक फ्रीजमध्ये ठेवलं होतं, केक घेते काढून. हे बघा इकडे तिचे पहिल्यांदा फोटो काढून घे. केक कट करायला घेतलं, पण वृंदा खूपच जास्त वैतागली होती. वृंदाला झोपवलंय आणि आता आम्ही नंतर तिचं सेलिब्रेशन करणार आहे, कारण की खूप जास्त वैताग देत होती ती. इकडं जेवण चालू आहे आदित्य त्यांचं. इथं ना गणमाळीचा कार्यक्रम आहे एका काकूंचा. तर हे बघा गणमाळीला हे असं असतं. तर आहे ना, इकडे इकडं कॅमेऱ्यात. नाही आई नाही, मी एकटा जाते. टोपी घाला पहिले, टोपी घाला. टॉवेल पण हा खांद्यावर टाका. पुढं व्हा, थोडे पुढं व्हा, दिसत नाही व्हिडिओत. सगळे नाही तर आहे ना, वृंदाचं सेलिब्रेशन झालं इकडे. मम्मीच्या ओटी भरायची होत्या आम्हाला, तर मम्मीची ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर ते जे शॉर्ट ब्लॉगमध्ये मी टाकेलच, जे तोंडाचं जे मान सन्मानाचं असते ना, तर ते पण झाले. वृंदा खूपच जास्त वैतागली, वृंदाला घ्यावं लागेल आता मला. चला वृंदाला घेते. तर आहे ना खूप जास्त गोंधळ झाला आणि मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही आणि आता आम्ही निघालोय घरी. खूपच जास्त खराब अवतार झालाय. वृंदाला चिडचिड करत होते, त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ वगैरे काढलीच नाही.
तर आता आम्ही चाललोय घरी. तर आहे ना निघतोय आम्ही आता इकडनं. आणि खूप जास्त गोंधळ झाला. मला अजिबात कोणतं शूट घेता नाही आलं कारण की वृंदा जास्तच वैतागली होती. तर आता निघतोय. सगळे निघालेले आहेत आता. कीर्ती पण चालली आहे आता आमच्या सोबत. दादू बाय. चला कीर्तीच्या गाडीत जा मग. आता काय हा? करतो सगळं फुल मला माहिती अगोदर फुल भरलो होतो मी सगळं. ही मला म्हणली मी थांबणार आहे. तिची जुळी टाकली का? माझी बॅग टाकली का? ये सर उद्याचा माल. बॅग हे ठेव इथं. झालं का? चला वृंदा तू काय म्हणते बघ मग. आई काय म्हणते बाबू? आईला बाय कर. इकडे आईला बाय करून दा. करते ना बाय बाय अशी करते ना बाय बाय बाय. तर वृंदा आमची गाडी चालवतीये आणि आता आम्ही निघालोय आमच्या घरी. तर आता आलोय आम्ही घरी. बॅग्स वगैरे ठेवल्या ते इकडे. आणि खूप जास्त थकलेत मी. खूप जास्त थकलेली आहे. प्रवास झाला की खूप थकल्यासारखं होतं. वृंदाला झोपवलं आहे बेडवरती. आणि आता मी व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.